पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू कशाला पैसे घ्यायचे? अगं तुमच्या लग्नात अडचणी येऊ नये बापाचं सहकार्य मिळावं म्हणून घेतले। मला तर वाटायला लागलंय काही पैसे परत देऊन यावं। हसमिना आहे तो देऊन यायचं का आपण? चल 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 चल। आया काय कुठं चाललंय? काय विचारले मी? कुठं? देवळात। नेमकं कुठं चाललंय? देवळात का बाजारात? का मला न सांगण्यासारखं काय आहे? तुला न सांगण्यात काय असणार आहे? अगं आधी आम्ही बाजारात जाणार आहोत आणि मग देवळात जाणार आहे। बर जावा जावा। काय ग दीदी, कुठे गेले आहे दोघी? आधी बाजारात आणि मग देवळात जाणार आहे म्हण। बाजारात का आणायचंय? सगळं आणलंय की। काय माहित काय आणणार आहे? बर तू चल, आज खानावळीचा किल्ला आपल्यासनी लढवायचा आहे। चल की, त्यात काय, तू मी आणि मुन्नू बासे। नको नको म्हणू नको, तिला अभ्यास करू दे, आपण करू की। चल चल। अहो मी काय म्हणते, आपण राधीच्या घराकडे जाऊन अंदाज घेऊयात का? तिची काय गंमत चालली बघून येऊयात। काय गरज नाही, तुला सांगतो राधी आज तो सही केलेला कागद घेऊन आपल्या घरी येते का नाही बघ, पायी जाऊ सांगतो। बरं जाऊया की। ये. आली तुमची पहिली बायको आली, राधा आली। आले बोललो तुम्ही मागं बसा तिकडं। आपण का नाही दाखवायचं नाही का आपण तिचीच वाट बघालतो? वाचा वाचा, कामात राहा कामात राहा, वाचा काहीतरी वाचा। आओ आओ यामिने अगं आके आलीस तू? ये, तू इथं आलीस, आमचं ऐकलंस, माझी काळजावरची सल गेली बघ। मन भरून आलं माझं। आता माझ्या काळजावरचं वजन हलकं होणार। आरचू बेटा, आरचू बेटा, आता बघ, आता तुझ्यासाठी मी स्वतः स्थळ काढणार बघ, एक नंबरी। हा राधी अर्चू बरी की, ये 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 हा, ये 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 गे। हस दे हस। नमस्कार कर। अगं अगं दच काय काय झालं? तुझ्या धाकट्या बहिणीसारखीच आहे मी। तुझा आशीर्वाद असू दे। हा आता इथंच बोलत उभं राहणार आहेस? घरात घेशील की नाही तिला? पहिल्यांदा आली राधी आपल्या घरी, वाळून आत घे तिला। होय होय, आनंदाच्या भरात विसरूनच गेल्या। यासनी निस्ती घरात नाही घेणार, चांगली खना नाळानं वटी भरून आदर सत्कार करणार आहे। ये 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 अक्का, ये, ये ये। जरा 2 मिनिटं बस इथं, मी जरा वटीची तयारी करून आली बर का। आली नाही, घरात नाही येत। आता आम्ही फक्त ते बोल की अर्चू बेटा।
हा बोल बोल हर्षू बोल. आय बोल की. राहिलं जे काय बोलायचं ते घरात जाऊन बोलू हवं तर या. नाही, घरात नको. घरात न येता दारात उभं राहून बोलाया तुम्ही आमचे देणेकरी हाय होय. नाही, देणेकरी नाही आणि मला देणेकरी व्हायचं बी नाही. मी हे पैसे परत करायला आल्या. मी त्या कागदावर सही नाही केलेली आणि करणार बी नाही. हे पैसे घेतलेले माझ्या पोरीसनी नाही आवडायचं आणि अस्मीला तर नाहीच नाही. म्हणजे मग ही तर काय करायला. राधे बरोबर बोलायलाय. हे बघ राधे, तू इथं काय विचार करून आली मला माहित नाही, पण हेच सांगीन की पुन्हा एकदा नीट विचार कर. पाहिजे तर अस्मीला विचार आणि मग ठरव काय ते. हे बघ, अस्मी जर हो म्हणाली तर पैसे घेऊन कागदावर सही कर. ती नाही म्हणाली तर कागदावर सही करू नको आणि पैसे द्यायला परत ये. काय आहे काय नाही काय. पण हे बघ, नाही 2 मिनिटं वाईट वाटेल पण खरं बोलतो. राधे, तुला ना चांगल्या वाईटाची समज नाही आणि या अर्चनाला बी नाही. कधी काय करावं हे तुम्हाला पटकन समजत नाही, पण अस्मीला कळतंय. तेव्हा अस्मीला समजतंय तर तिच्या संग चर्चा करा आणि मग ठरवा काय ते. हे बघा, आमचं पटत नसलं तरी खरं ते खरं आहे की नाही. उगा खोटं काय बोलायचं. अस्मी संग चर्चा करा आणि ठरवा काय ते. अगं घे. ठीक आहे. काही अक्कल बिक्कल आहे का पडली कुठं रस्त्यात. हा त्याच तिथे आसमीशी बोलाय सांगितलं होय. ती मधी पडली तर बाजार उठल आपला. आज सुपारी बिपारी घेतलं का काय माझी. ये तू म्हणालास नव, डाव असा खेळायचा का हारलं तरी बी आपल्या हाताला काहीतरी लागाय पाहिजे. तसाच डाव खेळतोय मी. आता डाव आपणच जिंकणार आहे. काय बी झालं तरी त्यासनी पळू दे किती बी फास्ट. घोड तर आपलं सुसाट. आया, तू अस्मीला पैशाचं कसं सांगणार आहेस. अगं मलाच काय समजना, पण बघू सांगू काय तर. तिला नाही आवडायचं. आपण आधी पैसे बँकेत टाकूया. तिला काय सांगायचं ते आपण नंतर बघू.
लागला नाही ना कुठं? हा? उठ उठ. लागला नाही ना? का मरायचंय का? माझीच गाडी मिळाली का जीव द्यायला? अहो नाही हो, अहो ते चोर आमचे पैसे घेऊन पळालाय हो. पोलिसच जावा. साईड लावा तुम्ही. अहो दादा बघा ना त्याला. अहो अर्चना, अगं आपल्याला काहीतरी करायला हवं गं. अगं 10 लाख रुपये. आपण पोलीस स्टेशनात जाऊया. अगं चल लवकर, चल लवकर. अहो गाडी थांबवा, अहो गाडी थांबवा, अहो गाडी थांबवा. अहो अरे थांबवा, अहो चोर आमचे पैसे घेऊन पळालाय. अहो थांबवा. अगं काहीतरी वाईट तुला. अगं तायडे आपले पैसे मिळाले पाहिजे. अहो थांबवा. असं येड लागलं का काय करायला? अगं आपले पैसे शोधायला हवेत. मला येड लागलाय, मला येडच लागलाय. आपण तायडेने पैसे पैसे नाहीत गं. आपल्या घराची, आपल्या जमिनीची किंमत आहे ती. माहिती आपल्याला काय बी करून त्या चोराला शोधायलाच पाहिजे. ते पैसे सापडले पाहिजे गं. अगं लागेल ना तुला. अगं तायडे तुला कळतंय का? ते पैसे आपले नाही, आपले असते. शून्य. अगं थांब पानावर या. करू ना आपण काहीतरी करू. करू. मी करेन काहीतरी. आपण करू. शांत हो आया. आपण तिकडे बसूया आपण. शांत हो. चल बसूया आपण तिकडं. बस शांत हो. सगळं ठीक होईल. मी पाणी घेऊन येते. हा इथंच बस. मी लगेच येते. पाणी घेऊन येते. हा बस इकडे. हे घे. हाय पाणी घे. आपण पोलीस स्टेशनात जाऊ. हा आपण पोलीस स्टेशनात जाऊन येऊ. सगळं नीट होईल. हा आय हे सगळं नीट. अगं मावशे लवकर ये. कधी बी गिराईक येतील. हा वय ऐ तू कशाला उठली? अभ्यास कर चल. ते बसते नंतर. आधी तुम्हासनी मदत करते. काय गरज नाही. तुझा अभ्यास कर. काम करतो आम्ही. आणि तसं बी थोड्याच वेळचा प्रश्न आहे. राधा अक्कन तायडी बी येतीलच एवढ्यात. मावशे अगं या दोघी अजून कशा आले नाहीत ग? काय की दुसरीकडे कुठे जाणार होत्या का? नाही बाजारात आणि देवळातच म्हणल्या बाई. आता भुई गावातल्या सगळ्या मंदिरात जरी गेल्या असतील तरी एवढ्या वेळात यायला हव्या होत्या. तू फोन करून बघतीस काय जरा? हा तू काय बघत बसले? अभ्यास कर. आया अस्मीचा फोन आहे. हॅलो. अगं तायडे कुठे आहे तुम्ही? आम्ही इथंच आहोत आम्ही. हिथं म्हणजे कुठं? कवाच्या गेल्या ते अजून तिथंच आहे वय? एवढा वेळ? नेमकं कुठे आहे? आम्ही अगं कुठे आहे सांगायला एवढा वेळ? अशी हरवल्यागत काय करायल्यास? आणि आई कुठे आहे? आई ते इंदू मावशी आल्यात ना सांगलीवरनं. आई त्यांच्याशीच बोलाल्या म्हणून वेळ झाला. गप्पा चालल्या असतील. बरं आता तिकडनं निघायचं बघा. आणि उन्हाचं चालत येऊ नका. रिक्षाने या. हा ठेवू का? हा 1 मिनिट. जरा इंदू मावशीला फोन दे की मला बोलायचंय.
इकडं नाही येत त्या गेल्या तिकडं देवळात गेल्यात परत. बरं तू बी जा आणि सोडव आईला इंदू मावशीपासनं. आधीच इंदू मावशीला लई बोलायला लागते. आणि हा रिक्षा नाही हा. वय वय आईकडे जाते. हा हा ठेवते. हा हा चल. बसा बसा. मावशी मस्त सेवा करत जायची, चांगलं राहतं. राहिल्या पुढलं आताच यायचं होतं का? हॅलो, हा बोल बोल बोल. साहेब अरे बघायला ना. हा पुढं बोल. साहेब आमचे पैसे चोरीला गेले हो. अहो ते साहेब. अरे बघायला की, थांब जरा. काय? साहेब माझ्या आईला लय लागलंय हो. हा मग मी काय करू? तिला लागलंय ते तिला सरकारी इस्पितळात घेऊन जायचं. इथं कुठं पोलीस ठेसात आणलं? हा साहेब पैसे चोरीला गेले म्हणून आलोय आम्ही. हा थांब जरा. याचं काय आता? हा अरे बाबा तुला करतो ना नंतर फोन. आम्ही स्वतःहून फोन करत. ठेवू का देऊ ठेवून? असं हा. काय म्हणलं तुम्ही? साहेब मी भुईगावला माझ्या 3 पोरींसंग खानावळ चालवत्या. असं आज पैसे घेऊन जात असताना चोर आला आणि आमचे पैसे चोरून घेऊन गेला. अरे किती पैसे होते? 10 लाख. हा 10 लाख. हा किती होते? 10 लाख. 10 लाख रुपये तुमच्याकडं? खानावळी ना तुमची? होय. खानावळवालीकडे इतके पैसे? कुठनं आले एवढे पैसे? कुठनं आले एवढे पैसे? काय झालं? कुठनं पैसे आणले? या प्रश्नाचं उत्तर एवढं अवघड आहे का? नक्की 10 लाखच रुपये होते ना? होय 10 लाखच होते. साहेब माझ्या पोरींची शपथ घेऊन सांगत्या. अरे मग कुठनं आले हे बी सांगा की. हा 10 लाख रुपये काय थोडी थिडकी रक्कम वाटली का तुम्हाला? एवढी रक्कम आयुष्यभर खानावळ चालवली तरी कमवता यायची नाही. मग तुमच्याकडे आले कुठून? कुठून आणले पैसे? खरंच खानावळ चालवायच्या का या पोलिसने घेऊन कुठला वेगळा धंदा करताय? साहेब तुम्हाला समजतंय का काय बोलताय? तुमच्या आई वडिलांनी हे शिकवलं होय तुम्हाला? अहो जनाची नाही निदान मनाची बाळगा की. एका बाई संग कसं बोलायचं एवढी तरी माहिती पाहिजे तुम्हासनी. सरकार बी बायकांचा मान करायला सांगतंय आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलालाय. चोराला पकडायचं सोडून तुम्ही आमच्यावर संशय घ्यायला लागलाय वय. अहो संशय घेणं कामच आहे माझं. कोण कधी गुन्हेगार येईल त्याचा काय तपास लागणार आहे का? बरोबर आहे का नाही? आता हेच बघा ना, गुन्हेगार कधी कधी एखाद्या साध्या माणसासारखा किंवा एखाद्या सज्जन माणसावानी साध्या भोळ्या बायवानी कुठल्याही रूपात येऊन आपल्याला फसवून पण जातो. बरोबर का नाही? तुम्ही माझ्यावर चिडला की नाही? आणि मी केव्हापासून तुम्हाला विचारतोय का पैसे कुठून आले, पैसे कुठून आले, पण तुम्ही उत्तर देत नाही. एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडे? हा
का तुम्हीच काही घोळ केला नाही कशावर ना